मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव वार्ता। विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, पुरुषोत्तम येरेकर मारेगाव यांचे प्रतिपादन। विद्यार्थी जीवनामध्ये 12वीची परीक्षा अत्यंत महत्त्वाची असून कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता मन शांत ठेवून आणि आत्मविश्वास बाळगून परीक्षेच्या दालनामध्ये प्रवेश करावा, म्हणजे तुम्ही खात्रीने यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन अंशतः अनुदानित कृती समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा बोटोनी येथील कैलासवासी बालाजी पंथ चोपणे उच्च माध्यमिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक पुरुषोत्तम येरेकर यांनी केले। मारेगाव येथील विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या 12वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्याच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून येरेकर सर बोलत होते। ते पुढे म्हणाले, मी सुद्धा विद्यार्थी दशेपासून संघर्ष करून पुढे आलो आहे। विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये संघर्ष हा अविभाज्य घटक आहे, तेव्हा कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करताना आत्मविश्वास डळमळीत होऊ देऊ नका, तीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे, असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी मुलांना केले। या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव राजेश पोटे, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक महेश ढेंगळे, प्राध्यापक कुणाल गेडाम, प्राध्यापक अजित झाडे, प्राध्यापक कुमारी रोहिणी मत्ते, शारीरिक शिक्षक गौतम जीवने, प्राध्यापक प्रज्योत कापसे, सहाय्यक शिक्षक शंकर सिडाम इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते। या प्रसंगी पुरुषोत्तमजी येरेकर यांना महात्मा ज्योतिबा फुले राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। निरोप समारंभाच्या निमित्ताने कुमारी साक्षी बुच्चे, कुंदन ढोंगडे या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हा व विभागीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना माननीय क्रीडा अधिकारी यवतमाळ यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रमाणपत्राचे पाहुण्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले। कार्यक्रमाचे संचालन कुमारी अनाम शेख व कुमारी अलेना पठाण यांनी केले। प्रास्ताविक चेतन बोंडे यांनी पार पाडले।